महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्याच्या पुण्यातील साखर संकुलात 21 एप्रिल 2025 ला झालेल्या महत्त्वाच्या बैठकीची। ही केवळ एक बैठक नव्हती, तर गेल्या 15 दिवसांत या दोघांची तिसरी भेट होती, ज्यामुळे राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित झालाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांचं मनोमिलन होणार का? राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीपासून सुरू झालेला हा प्रवास आता कुठल्या वळणावर येऊन ठेपलाय, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। सर्वप्रथम आजच्या बैठकीबाबत थोडक्यात जाणून घेऊया। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये आयोजित या बैठकीत कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI चा वापर कसा करता येईल यावर सविस्तर चर्चा झाली। ऊस, कापूस, सोयाबीन, भात, कांदा आणि मका या 6 पिकांच्या उत्पादन वाढीसाठी AI तंत्रज्ञानाचा वापर, 50% पाणी आणि खतांची बचत, तसेच शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी 500 कोटींची तरतूद यावर विचारमंथन झालं। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अधिकारीही उपस्थित होते। बैठकीआधी अजित पवार यांनी शरद पवारांना केबिनमध्ये पाहून एकदा माघार घेतली, पण नंतर दोघे शेजारी बसले आणि त्यानंतर एक खासगी बैठकही घेतली। याआधी 13 एप्रिल 2025 ला साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत शरद पवार अध्यक्ष आणि अजित पवार कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून एकत्र आले होते, तर जय पवार यांच्या साखरपुड्याच्या कौटुंबिक कार्यक्रमातही दोघे दिसले। या सलग भेटींमुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्यात, विशेषतः अजित पवार यांच्या सकारात्मक वक्तव्यांमुळे। त्यांनी गेल्या काही महिन्यात जाहीर सभांमध्ये काकांचा आशीर्वाद घ्यावा लागतो, चुलत्यांच्या कृपेने चांगलं चाललंय आणि काकांना विश्वासात घ्या नाहीतर पुढे चालत नाही अशी विधानं केली। पिंपरीत अण्णा बनसोडे यांच्या सत्कार कार्यक्रमात तर त्यांनी शरद पवारांना कालही दैवत मानत होतो, आजही मानतो असं म्हणत खळबळ उडवली। 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा अजित पवार यांनी 42 आमदारांसह पक्ष सोडून शिवसेना भाजपच्या पाठिंब्याने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं। पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्हही त्यांच्याकडे गेलं, ज्यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसला। 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने 31 जागा जिंकल्या, तर बारामतीत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला, ज्यामुळे काका पुतण्यातलं अंतर वाढलं। अजित पवार यांनी तेव्हा सुनेत्रा पवार यांना उभं करणं चुकीचं होतं असंही म्हटलं। मात्र 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला 237 जागा मिळाल्या आणि अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले। या काळात त्यांनी शरद पवारांवर बोचरी टीका टाळली आणि सकारात्मक सूर लावला। बीड मधील एका सभेत त्यांनी मिश्किलपणे सांगितलं, जे काही चांगलं चाललंय ते काकांच्या कृपेने। तर बारामतीत रस्त्यांच्या कामांबाबत बोलताना काकांना विश्वासात घ्या असं सांगत उपस्थितांमध्ये हशा पिकवला। शरद पवार हे कुशल राजकारणी आणि बेरजेचं गणित मांडणारे नेते म्हणून ओळखले जातात। 1999 मध्ये त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा दिली। वक्फ विधेयकाच्या वेळी शरद पवारांनी तब्येतीचं कारण सांगून राज्यसभेत मतदान टाळलं, ज्यामुळे त्यांना या विधेयकाला विरोध करायचा नव्हता असं दिसतं। भाजपने उद्धव ठाकरेंना वक्फ विधेयकाबाबत अप्रत्यक्ष ऑफर दिली होती, पण ती ठाकरेंना समजली नाही, तर शरद पवारांनी ही संधी हेरली असावी असं विश्लेषकांचं मत आहे। याच वेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा रंगलेल्या आहेत, ज्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण रंगतदार बनलंय। अजित पवार यांनी पुण्यात AI तंत्रज्ञानाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं की शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी आणि शेतीत पाणी खताची बचत करण्यासाठी AI चा वापर केला जाईल। यासाठी पुणे जिल्ह्यासाठी गणेश कला क्रीडा केंद्रात जिल्हाधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक होणार आहे। तसंच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुणे विभागात 35,000 घरांचं बांधकाम हाती घेण्यात आलं असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने 80 वर्ष टिकतील अशी घरं बांधली जाणार आहेत। यासाठी 2.5 लाखांचं अनुदान आणि सोलरसाठी तरतूद असेल। अजित पवार यांनी स्पष्ट केलं की जय पवार यांचा साखरपुडा हा कौटुंबिक कार्यक्रम होता आणि त्यावर राजकीय चर्चा नको, पण रयत आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीत शरद पवारांसोबत उपस्थित राहणं हे शेतकऱ्यांचा फायदा बघण्यासाठी आहे।
2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तर 2023 मध्ये राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार सत्तेत सामील झाले. आता शरद पवार यांचे महायुतीतील काही नेत्यांशी वाढते संबंध आणि अजित पवार यांचा बदललेला सूर यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते. याच वेळी अजित पवार यांनी अमरावती हॉस्पिटल प्रकरणी चौकशीची मागणी करणाऱ्या प्रश्नांना उत्तरं देताना सांगितलं की काही प्रश्नांची उत्तरं लगेच मिळत नाहीत, पण राज्य आणि केंद्र सरकार तसेच पोलीस यंत्रणा चौकशी करेल. या सगळ्या घडामोडींमुळे शरद पवार काही मोठा राजकीय डाव टाकतायत का असा प्रश्न उभा राहतो. पवार कुटुंबाचं महाराष्ट्राच्या राजकारणात कायम वर्चस्व राहिलंय आणि आता या काका पुतण्याच्या भेटींनी नव्या उलथापालथीचे संकेत दिलेत. प्रश्न हा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एक होईल का, की शरद पवार आणि अजित पवार आपापल्या मार्गाने पुढे जातील? येत्या काळात काय घडणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. तसंच काहींचे असेही म्हणणे आहे की शरद पवार आणि अजित पवार हे कधीच वेगळे नव्हते. संजय राऊत यांनी तर स्पष्टपणे सांगितलं की दोन्ही पवार एकत्र आलेलेच आहेत. आपल्याला काय वाटतं, काका पुतण्यात खरंच मनोमिलन होईल का, की हे दोघे कधी वेगळे झालेच नाहीयेत, की हा एक राजकीय डाव आहे? आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा खास बातम्यांसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.